साली घटना घडलेली होती, तशीच घटना आता घडते. या सगळ्यामागे नेमकं कोण असेल? आपलं कालचं आंदोलन होतं, माझा सिंदूर माझा देश. आज महासाहेबांच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याचं एक अतिशय निंदावेजनक, निषेधार्ह, चीड आणणारा, संताप आणणारा प्रकार इथं घडला. डोळ्यात आसू आणि अंगार दोन्ही आहेत माझ्या. हिम्मत झाली, कुणाची हिम्मत झाली हे पोलिसांनी तर शोधलंच पाहिले, पण त्याचबरोबर सतत मेरी माँ का अपमान हुआ असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला? उभा महाराष्ट्र, वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदुत्ववादी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या पत्नीला कधी आम्ही महासाहेबांशिवाय दुसरा शब्द नाही उच्चारला. उभा महाराष्ट्र, उभा शिवसैनिक त्यांना महासाहेब म्हणतो. ती आमची माँ आहे, आम्हा सर्वांची माँ आहे, शिवसैनिकांची माँ आहे. तिच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची हिंमत झाली. पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, दखल घेतली पाहिजे. तुम्हाला इथं CCTV असतात. कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा पहारा असायचा. कुणी काढला हा इथला पहारा? काढला कुणी याची पण चौकशी, कुणाच्या आदेशानं इथं बाजूला 2 पोलीस बसायचे, ते गेले कुठे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि ज्याला जो कोणी आहे त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली पाहिजे. काय कारवाई करायची त्याला सोडा, शिवसैनिक बघतील मग काय करायचे. तुम्हाला जमत नसेल तर कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले महाराष्ट्रातले, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.